हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नव्या GR मध्ये पहिलीपासून हिंदीसाठी अनिवार्य शब्द मागे, पण त्रिभाषा सूत्र कायम. हिंदी सक्ती केल्यास संघर्ष अटळ. राज ठाकरेंचा सरकारला इशारा. NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र. महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर पत्र पाठवत राज ठाकरेंकडून फडणवीसांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न. मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा. तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर. सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय होणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी. मुंबई आणि परिसरातल्या मंत्र्यांवर वर्धापन दिनाची जबाबदारी दिल्याची माहिती. मुंबईत उद्या शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिन मेळाव्याचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून निष्ठावंतांचा उल्लेख, तर शिंदेंच्या शिवसेनेचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजपला दाऊदही चालेल. संजय राऊतांचा हल्लाबोल. वसंतदादा पाटील यांचे नाचसून जयश्री पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश. मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला सांगलीमध्ये धक्का. शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. घरात मांत्रिकाकडून पूजा करत असल्याचा व्हिडिओ. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्याकडून शेअर. कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या. हातकणंगलेमधील आळते इथल्या मदरशातली धक्कादायक घटना. शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासामध्ये उघड. वाहन चालकांसाठी मोठी बातमी. फास्टॅग आधारित 3000 रुपयांच्या पासचा पर्याय 15 ऑगस्टपासून पर्याय उपलब्ध होणार. वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार. भारत पाक प्रश्नामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही. मोदींनी ट्रम्पना ठणकावलं. तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प करणार पाकचे लष्कर प्रमुख आसिम मुनीरसह स्नेहभोजन. अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरात निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बऱ्याच दिवसांपासून होते आजारी. जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात. एका महिलेसह 8 जणांचा मृत्यू. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी देखील मार्गस्थ. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय